मित्रहो नमस्कार. आपण मोठे झालो तसं काहीतरी हरवलं. कुतूहल, निरागसता, प्रत्येक गोष्टीतलं आश्चर्य आणि जग पाहण्याची एक अनोखी दृष्टी. पण हे सगळं आजही जिवंत आहे, आपल्या घरात, आपल्या आसपास, लहान मुलांच्या मनात. लहान मूल म्हणजे देवानं दिलेली एक छोटीशी जादू. ते तुम्हाला काही विचारतात, हसतात, रुसतात, शिकतात आणि आपल्याबरोबर दुसऱ्यालाही शिकवतात. त्यांची दुनिया खूप वेगळी असते. भीतीपेक्षा धाडस जास्त, प्रश्न जास्त आणि उत्तर शोधण्याचा हट्टसुद्धा जास्तच. पण एक मोठा प्रश्न असा आहे की आपण पालक म्हणून त्यांच्या दुनियेला, त्यांच्या जगाला, त्यांच्या विश्वाला खरंच समजून घेतो का? त्यांचे छोटे छोटे प्रश्न, काहीतरी जाणून घेण्याची त्यांची जिद्द, त्यांचे भाव, आपण त्याकडे कधी जागरूकतेने पाहतो का? नाही. अनेक पालकांचं उत्तर येत असेल की नाही, कारण आपल्यापाशी वेळ नाही. मित्र हो, गंमत अशी आहे ना आपल्या जगण्यातली, मुलाच्या आणि पालकांच्या नात्यातली, की पालक म्हणतात मुलांसाठी द्यायला आमच्याकडे वेळ नाही. त्यामुळेच मुलं तुम्हाला तुमच्या वृद्धपणी म्हणतात की तुमच्यासाठी द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. नातं पहिलं आपण तोडतो. मुलं जन्माला घालून, आपल्या हाडामासाचीच मुलं जन्माला घालून आपण त्यांच्याशी पहिलं नातं तोडतो आणि त्याने वृद्धपणात आपल्याशी नातं तोडलं की आपल्याला हुरूर लागते. मित्रांनो, पालकांनी समजून घेतलं पाहिजे की आपण जेवायला वाढतो आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो म्हणजे पालकत्व आपलं सार्थकी लागलं, तर असं नाही आहे. मुलांना तुमची गरज आहे, तुमच्या मिठीची गरज आहे, तुमच्या आधाराची गरज आहे. ते तुम्ही वेळेत जर दिलात तर तुमचं मूल तुमची काळजी घेईल तुमच्या वृद्धपणात. मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांच्या मानसिकतेबद्दल अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येक पालक, शिक्षक आणि मोठ्यांनी नक्कीच समजून घ्याव्यात. कारण मुलं जग बदलणार नसतात, तर ती जगाला नवीन दृष्टी देणारी असतात. चला तर मग या सुंदर प्रवासाची, निरागस प्रवासाची सुरुवात करूया, मुलांच्या मनोविश्वात डोकावण्यासाठी. मित्र हो, सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत की मुलांची काय मानसिकता असते याबद्दल. मित्र हो, लहान मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात. अगदी छोट्यातला छोटा प्रश्न, म्हणजे काही प्रश्न तुम्हाला तुमच्या या मोठ्या वयाला निरर्थक वाटतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही मुलांना अ आ इ शिकवता. एखादं छोटं मूल तुम्हाला असं विचारतं की ह्याला अला अच का म्हणायचं? तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही त्या प्रश्नाला उत्तर देताना ते उत्तर देत नाही. तुम्ही प्रश्नाला वेगवेगळेच वळवता आणि उत्तर देता, गपरे, आम्ही पण असंच शिकलोय, ह्या अला अच म्हणायचं असतं, असं म्हणून त्याला दटवता. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, अला अच का म्हणायचं हा प्रश्न एवढं मोठं शिक्षण घेतलेलं तुमच्या आमच्यासाठी खूप कठीण आहे, कारण त्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. पण म्हणून त्या मुलाला रागवू नका, कारण प्रश्न विचारणारी मुलंच, छोट्या छोट्या शंका विचारणारी मुलंच पुढं मोठी होतात. मोठी म्हणजे वयानं नव्हे बरं, हुशारीनं, बुद्धीनं. त्यांच्या प्रश्नाला जर तुम्ही वेसण घालण्याचा प्रयत्न केलात ना, तर त्यांना प्रश्न पडणं बंद होतील आणि त्यांचं मोठेपणाची दारंसुद्धा त्यांच्या लहान वयातच बंद होऊन जातील. मुलांनी चूक केली म्हणून त्यांना थांबवू नका, कारण चूक म्हणजे शिकण्याची पहिली पायरी असते आणि मुलं तुमचं सांगून ऐकत नाही. त्यांनी चूक केली, त्यांचं फळ त्यांना मिळालं की त्यांना कळतं की इथे आपण थांबलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर मुलं चालतात, धावतात, अगदी खडबडीत रस्त्यावरून सुद्धा. तुम्ही त्यांना म्हणता की अरे मुला, पडू नको, पडशील, हळू चाल. ते तुमचं ऐकत नाही, कारण कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत ते नसतं. त्यांचं स्वतःचं वेगळं विश्व असतं. ते चालताना पडतात, तेव्हा त्यांना कळतं की आपल्या आईबाबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी चालताना ते
काळजी घेतात. मुलांची जिज्ञासा ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते, ती कधीही मोडू नका. मित्रांनो, लहान मुलांच्या मनातले विचार मोठ्यांना कधीकधी समजत नाही, पण त्यांच्या विचारातच त्यांच्या भविष्याची बीजे असतात. लहान मुलं ही खूप हुशार असतात. त्यांचा मेंदू जरी छोटा असला ना मित्रांनो, तर तुमच्या आमच्यापेक्षासुद्धा ती हुशार असतात. त्यांच्या हुशारीचं कारण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही लहान मुलांची एक ऑब्झर्व करा लहान मुलांकडे बघून, की लहान मूल काही गोष्टी शिकतं, ॲक्वायर करतं तुमच्याकडून. ते इतक्या लगेच ॲक्वायर करतं की तुम्हाला तुमच्या वयातसुद्धा एवढी ॲक्वायर करणं एखादी गोष्ट जमणार नाही. म्हणूनच लहान वयात मुलांना आपण संस्कार देतो, आपण त्यांना शिकवतो. का शिकवतो? तर त्यांचा मेंदू जो आहे तो विकसित होत असताना त्याच्यावर ज्या गोष्टी आपण लादतो किंवा ठेवतो त्या गोष्टी त्याच्या आयुष्यभरासाठी उपयोगाच्या असतात. एक विचार करा, तो तिसरीत शिकलेली तिसरीत शिकलेली तो आयुष्यभर लक्षात ठेवतो की याला म्हणायचं. आम्ही जिथं नोकरी करतो त्या संस्थेनं एखादी गोष्ट सांगितली की असं करायचं बरं, तर ती गोष्ट तुमच्या दुसऱ्या दिवशी लक्षात राहते का हो? तर नाही राहत. म्हणून मी म्हणतो, लहान मुलांचा मेंदू हा आमच्या मेंदूपेक्षासुद्धा तल्लख असतो. प्रत्येक मुलगा वेगळा आहे, प्रत्येक मूल वेगळा आहे. त्याची इतरांशी तुलना करू नका, कारण तुमच्या तुलना करण्यामुळे त्याचा आत्मविश्वास तुटतो. तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या, त्याचं व्यक्तिमत्व नक्की घडेल. मुलांचं ऐकणं ही आईवडिलांसाठी प्रेमाची पहिली भाषा आहे. मुलांना ओरडून शांत करता येतं, पण समजावून सांगितलं तर त्यांच्यातील माणूस घडवता येतो. जिथं मुलाला सुरक्षित वाटतं तिथे त्याचं व्यक्तिमत्व फुलतं. आणि हो, पैसा कमावण्याच्या नादात मुलांचं बालपण गमावू नका. आपण अनेक वेळा म्हटलं आहे, बालपणीचा काळ सुखाचा. त्या लहान मुलांना बालपणीचा काळ सुखाचा म्हणजे काय असतं ते कळू द्या. हल्ली आई वडील नोकरी करतात आणि मुलं असतात पाळणा घरात. त्यांना जर असं ऐकलं कुठे त्यांनी की बालपणीचा काळ सुखाचा, त्यांना कळेल का हो काय बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ती लोक? काय वेडे आहेत का? आम्ही आईबापांशिवाय वाढलो, आम्हाला आईबापाचं प्रेम मिळालं, अशा गोष्टी त्यांच्या मनात येत राहतात. मुलांची कल्पनाशक्ती ही त्यांची सर्वात सुंदर दुनिया असते मित्रांनो. ती कधीसुद्धा खुरडू नका. मुलं जे पाहतात तेच शिकतात, म्हणून त्यांच्यापुढे एक आदर्श उत्पन्न होईल असं ठेवा, आदेश नाही. मुलांच्या छोट्या पावलामागे मोठी स्वप्न लपलेली असतात. मुलांना काही वेगळं शिकवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. त्यांच्याबरोबर तुम्ही शिकायला शिका. ते जगाला वेगळ्या नजरेनं बघायला शिकवतात. मित्रांनो, मुलांची दुनिया ही खूप निरागस असते. एक उदाहरण सांगतो. तुमचा शत्रू जो तुम्हाला नेहमी पाण्यात बघतो, त्यानं एखादं चॉकलेट दिलं किंवा त्यानं लहान मुलांना असंच बोलवलं तरी ती मुलं त्याच्याकडे जातात त्याच्यावर विश्वास ठेवून. कारण राग, लोभ, मत्सर, द्वेष, जातपात, संस्कार, वाईट चांगल्या गोष्टी, या सर्व गोष्टींपासून लहान मूल अलिप्त असतं. आणि त्यांची अलिप्तता हीच त्यांची खूप मोठी ताकद असतं. म्हणूनच आपण म्हणतो की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. देवावर वाहणाऱ्या फुलालासुद्धा आपण मातीत मिसळू देत नाही, कारण एकदा ते जमिनीवर पडलं की ते फूल मूर्तीवर वाहता येत नाही. ही तुमची हाडामासाची मुलं आहेत. तुमच्यापासूनच त्यांची निर्मिती झाली आणि त्यांना आपण देवाघरची जर फुलं म्हणतो तर त्यांना किती जपायला पाहिजे. जपणूक करणं म्हणजे त्यांची काळजी घेणं नव्हे बरं. पडल्यावरच ती शिकतात हे असं मगाशीच मी सांगितलं तुम्हाला. त्यांची काळजी म्हणजे याच्यासाठी त्यांच्या मागे सतत उभं राहणं, त्यांच्यावर सतत संस्कार करीत राहणं, प्रत्येक गोष्टीतून त्यांना संस्कार देणं. मुलं ही फुलासारखी असतात. दडपलं तर मरतात, वाढू दिलं तर सुगंध देतात.
मुलांच्या मनातील भीती दूर केली ना, की भविष्यात ते पर्वतसुद्धा हलवू शकतात. लहान मुलं रडतात म्हणून त्रास होत नाही, पण त्यांचं रडणं जर समजून घेतलं नाही ना, तर मन दुखावतं. आणि पालकांच्या मनात एक असलेली भीती, कारण ज्या गोष्टी आपण बालविश्वात जाऊन समजूनच घेतल्या नाही, आपलं बालपणसुद्धा आपण कधी ऑब्झर्व केलं नाही तिराहितपणे. लहान मुलं रडली की आपल्याला खूप टेन्शन येतो. पण एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हसण्याबरोबरच लहान मुलांनी रडलंसुद्धा पाहिजे. नुसतं हसणंसुद्धा निकामी असतं आणि नुसतं रडणंसुद्धा निकामी असतं. लहान मुलांनी हसलं पाहिजे आणि रडलं पाहिजे. प्रत्येक आयुष्याची सुरुवात ही रडण्यापासून होते आणि आयुष्याचा शेवट हा दुसऱ्यांना रडवण्यात होतो. आयुष्याचं एक महत्त्वाचं तत्त्व आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नामागे लहान मुलांचं एक कुतूहल असतं आणि प्रत्येक कुतूहलामागे एक उद्याचा वैज्ञानिक लपलेला असतो. मुलं शिकवतात की आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टीत असतो. तुम्ही बघा मित्रांनो, तुमचा आनंद कशात आहे? मोठ्या मोठ्या मोबाईलमध्ये, मोठ्या मोठ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, मोठी मोठी घरं घेण्यामध्ये, मोठे मोठ्या गोष्टी घेण्यामागे, चांगली चांगली यंत्र घेण्यामागे, कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्यामागे. तर लहान मुलांचा आनंद कशात आहे हो? एका छोट्याशा बाहुलीत चालताना बुटांच्या होणाऱ्या आवाजामध्ये त्यांचा आनंद आहे. अगदी 30-35 रुपयात त्यांचा आनंद बाहेरच्या जगात विकत मिळतो आणि तुमचा आनंद घेण्यासाठी 30-35 हजार रुपये खर्च करायला लागतात. ज्यांच्या घरात मुलांचे आवाज घुमतात तिथं प्रेम कधीच कमी नसतं. मुलांच्या मनाला आकार देण्याआधी त्यांना समजून घ्या. मुलाला प्रेम द्या, तो जगायला शिकेल. प्रेम काढून घ्या, तो जगण्यापासून घाबरेल. मुलं प्रश्न विचारतात कारण त्यांना जग शिकायचं असतं आणि आपण मोठे त्यांची पहिली शाळा असतो. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व दिलं तर स्वतःला ते महत्त्वाचं समजतात. मुलांना वेळ द्या तर ते आठवणी बनतात. वेळ नाही दिलात तर गैरसमज बनतात. मुलांच्या स्वप्नांना मर्यादा घालू नका. त्यांना उडू द्या, जगू द्या, जग बघू द्या. मुलं मनानं शुद्ध असतात, त्यामुळे ती शेजाऱ्याकडे गेली, तुम्हाला नको असलेल्या माणसाकडे गेली तर त्यांना रागवू नका. त्यांना हळू भाषेत सांगायला शिकवा. त्यांना मारू तर अजिबात नका. त्यांना जग वाईट शिकवतं, त्याआधी आपण चांगलं शिकूया. मुलांच्या निरागसपणाला मित्रांनो, या देवाघरची आपण फुलं म्हणतो, पण कशाला म्हणतो? कारण देवासमान असतात. देव न मानणाऱ्यांनाही देव जगवतो आणि देव मानणाऱ्यांनाही देव ती सेमच ट्रीटमेंट देतो, कारण देव हा देव असतो. तसंच लहान मुलं पालक म्हणून तुमच्या जास्त जवळ येतात, पण म्हणून ती दुनियाला टाकत नाही. तुमचा दुश्मन जरी असला तरीसुद्धा त्याच्याकडे ती जातात त्यानं बोलवलं की. कारण प्रत्येक माणसाकडे ते शुद्ध नजरेनं बघतात. त्यांना कावीळ होत नाही आपल्यासारखी की जग पिवळं दिसेल. त्यांचं शुद्धता ही त्यांची खूप मोठी ताकद असतं. मित्रांनो, मुलांवर हात उगारताना कधीतरी एक विचार करा की जगात कितीतरी जोडपी अशी आहेत की त्या जोडप्यातल्या एखाद्या स्त्रीला मुलाकडे बघूनच पाना सुटत असेल कदाचित. लहान मुलाकडे, दुसऱ्याच्या लहान मुलाकडे बघून पाना सुटत असेल कदाचित. त्यांची अवस्था बघा. तुम्हाला देवानं एक सुंदर गिफ्ट दिलं आहे, त्याला व्यवस्थित जगवा. म्हणजे त्याला मारू नका, म्हणजे त्याच्या स्वैराचार त्याला काही करायला द्या, त्यांचे हट्ट पूर्ण करा असं माझं म्हणणं नाही. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, तुमच्याबद्दल, आई किंवा वडिलांबद्दल, कोणातरी एकाबद्दल त्याला किंचित भीती वाटली पाहिजे. पण पालकातला ज्याच्याबद्दल भीती वाटते तो घरात आला की राक्षस घरात आला असं त्याला वाटू नये. एक किंचित भीती त्याच्या मनात अशी निर्माण करा की तो प्रत्येक हट्ट करायला घाबरेल. एवढा मोठा हट्ट की आम्हाला आत्ता मागितलं म्हणजे हवंच आहे असा टोकाचा हट्ट तो करणार नाही, याची फक्त काळजी घ्या. मारून प्रश्न सुटत नसतात. तुम्ही त्याच्यातल्या बुद्धिमत्तेला कुठंतरी व्यसन घालताय एवढं लक्षात ठेवा. हे आयुष्यात दिलेलं
एक सुंदर गिफ्ट आहे तुम्हाला. त्या गिफ्टचा जपून वापर करा. त्याला संस्कार द्या. त्याला चांगलं शिकवा, वाईट शिकवू नका. तुमच्यातल्या मनातले द्वेषभाव त्याच्या मनात पेरू नका. कारण त्याला कळलं पाहिजे की ज्या जगात त्यानं प्रवेश केला आहे ते जग किती सुंदर आहे आणि तो ज्या वयात आहे ते बालपण किती अतिसुंदर आहे. त्याला नाचू द्या, बागडू द्या, खेळू द्या, काहीही करू द्या. त्याच्यावर फक्त किंचित लक्ष ठेवा. त्याच्या मागे मागे चालत राहा. कारण तुम्ही त्यांचा आधार आहात. आधार असल्यानं आधार कार्डसारखंच राहा. मित्रांनो, लहान मुलं खूप छान असतात. त्यांचं छानपण असंच टिकवून ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच वेगळ्या दुनियेच्या सफरीमध्ये. नमस्कार.